अथ श्री साई सच्चरित अध्याय 5. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. आता पूर्वील कथानुसंधान बाबा शिर्डीत गुप्त होऊन चांद पाटला सवे पुनरागमन जाहले ते कथन परिसावे. स्वये बाबांनी वाहुनी जीवन केली कैसी बाग निर्माण. गंगागीरादि संत संमेलन कथा विंदान पावन ते. पुढे काही कालपर्यंत बाबा होते जे जाहले गुप्त. मुसलमानाचे वऱ्हाडात आढळले शिर्डीत हे रत्न. तया आधीच देवीदास करुणी होते शिर्डीत वास. पुढे आले जानकीदास गोसावी शिर्डीस राहावया. तो कैसा घडला प्रकार कथितो आता सविस्तर. होऊनिया अवधान पर श्रोता सादर परिसिजे. औरंगाबाद जिल्ह्यातील धूपखेडे गावामधील मुसलमान भाग्यशील चांद पाटील नाव जया. सफर करिता औरंगाबादेची घोडी एक हरवली त्याची. 2 महिने दादन तिची आता कशाची आढळते. पाटील पूर्ण निराश झाले घोडी लागी बहु हळहळले. खोगीर पाठीवरी मारिले माघारा फिरले मार्गाने. औरंगाबाद मागे टाकिले 4.5 कोस आले. मार्गात आंब्याचे झाड लागले तळी दिसले हे रत्न. डोईस टोपी अंगात कफनी खाकेस सटका तमाखू चुरुनी. तयारी केली चिलीम भरुनी नवलते स्थानी वर्तले. चांद पाटील रस्त्याने जाता फकीर ऐकिला हाका मारिता. ये रे चिलीम पिऊनी जा पुढता छाये खालता बैस जरा. फकीर पुसे हे खोगीर कसले. पाटील म्हणे जी घोडे हरवले. मग तो म्हणे जा शोधते नाले. घोडे सापडले तात्काळ. चांद पाटील विस्मित झाला. मनी म्हणे अवलिया भेटला. पार नाही ह्या कृत्याला मानव ह्याला म्हणू नये. पुढे तो घोडी घेऊन परतला. पाटील पूर्वस्थळी पातला. फकीर पासी बैसवी त्याला. चिमटा उचलिला स्वहस्ते. मग तो तेथेची मातीत खुपसिला. आतून प्रदीप्त निखारा काढिला. हातातील चिलिमीवर ठेविला. सटका घेतला उचलुनी. पुढे छापी भिजवावयास पाणी नाही जवळपास. सटका आपटी जमिनीस पाणी निघावयास लागले. छापी भिजवुनिया पिळिली. मग ती चिलिमीस भोवती वेष्टिली.
स्वये प्याला तयाही पाजिली, मती गुंगली पाटलाची. पडला फकीरास आग्रह, पवित्र करा हो माझे गृह. पाटिलावरी केला अनुग्रह, लीला विग्रह धारकेया. दुसरे दिवशी गावात गेले, पाटिलाच्या येथे उतरले. काही काळ तेथेच राहिले, पुढे ते परतले शिर्डीस. हा चांद पाटील कारभारी, धूप खेड्याचा ग्रामाधिकारी. स्वस्त्रीच्या भाच्या लागी नोवरी, जुळली सोयरीक शिर्डीत. चांदभाईच्या कुटुंबाचा, लग्नायोग्य जाहला भाचा. सुयोग शरीर संबंधाचा, घडला शिर्डीच्या वधूचा. घेऊनी सवे गाड्या घोडी, वऱ्हाड निघाले यावया शिर्डी. मग त्या चांद भाईचे ओढी, बाबाही वऱ्हाडी प्रविष्ट. लग्न झाले वऱ्हाड परतले, बाबा एकटेची मागे राहिले. राहिले ते राहून गेले, भाग्य उदेले शिर्डीचे. साई अविनाश पुरातन, नाही हिंदू ना यवन. जातपात कुळगोतहीन, स्वरूप जाण निजबोध. साई साई म्हणती जे जन, ते तरी काय नामाभिधान. या साई म्हणूनी बहुमान, पुरस्सर संबोधन जेते हे. खंडोबाचे देऊळापाशी, म्हाळसापतीची या खळियासी. आरंभी बाबा भराडानिशी, उतरल्या दिवशी हे पडले. आरंभी ते भगताचे खळे, पुढे ते अमीन भाईंचे झाले. वऱ्हाड लग्नाचे जे आले, येथेची उतरले वडातळी. गाड्या सर्व सुटल्या खळ्यात, खंडोबाचे पटांगणात. बाबाही तेथे वऱ्हाडा समेत, सर्वांसमवेत उतरले. हे बाल फकीर गाडीतुनी उतरले, प्रथम भगताचे दृष्टीस जै पडले. या साई म्हणूनी सामोरे गेले, नाम ते पडले तेथूनी. पुढे मग तेव्हापासून, साई साई ऐसे म्हणून. मारू लागले हाकही जन, नामाभिधान ते झाले. मग ते तेथे चिलीम प्याले, मशिदीत वास्तव्य केले. देवीदास सहवासी रमले, आनंदले शिर्डीत. कधी बैठक चावडीत, कधी देवीदासाचे संगतीत. कधी मारुतीचे देवालयात, स्वच्छंद रत रहावे. हे देवीदास शिर्डी गावी, होते आधीच बाबांचे पूर्वी. पुढे आले जानकीदास गोसावी, महानुभावी शिर्डीत. तया जानकीदासासवे, महाराजांनी बोलत बसावे. किंवा महाराज जेथे असावे, तेथे बसावे जानकीदासे. उभयतासी मोठे प्रेम, बैठकी होती नित्य नेम. ऐसा तयांचा समागम, सुख परम सकळिका. तैसेची एक गंगागीर, महाप्रसिद्ध वैष्णववीर. गृहस्थाश्रमी पुणतांबेकर, शिर्डीसवरचे वर आगमन. आरंभी साई विहिरीवरी, उभय हस्ती मातीच्या घागरी.
पाणी वाहे हे देखो नियंतरी, आश्चर्य करीत गंगागीर। ऐसी ही साईची दृष्टादृष्ट, होताची बुवा वदले तै स्पष्ट। धन्य शिर्डीचे भाग्यवरिष्ठ, जोडले श्रेष्ठ हे रत्न। हा आज खांदा पाणी वाही, परीही मूर्ती सामान्य नाही। होते या भूमीचे पुण्य काही, तरीच ये ठाई पातली। तैसेची एक आणिक संत, आनंदनाथ नामे विख्यात। तयांचेही हेची भाकित, कर्तृत्व अद्भुत करतील हे। महाप्रसिद्ध आनंदनाथ, येवले ग्रामी मठ स्थापित। काही शिर्डीकरा समवेत, आले ते शिर्डीत एकदा। अक्कलकोटकर महापुरुष, आनंदनाथ तयांचे शिष्य। म्हणाले पाहुनी साईस समक्ष, हिरा हो प्रत्यक्ष हा हिरा। आज जरी हा उकिरड्यावर, तरी हा हिरा नाही गार। आनंदनाथांचे हे उद्गार, बाबांचे पोरवय होते तो। ध्यानात ठेवा हे माझे बोल, पुढे तुम्हासी आठव येईल। भविष्य कथूनी हे पुढील, मग ते येवल्यासी परतले। केश माथ्याचे सबंध राखीत, डोकेन कधी मुंडवीत। पहिलवाना सम पेहराव करीत, तरुण वयात हे साई। राहत्यासी बाबा जेव्हा जात, झेंडू जाई जुई आणीत। निज हस्ते उखरी खुपसीत, पाणीही घालीत नेमाने। वामन तात्या तयाचे भक्त, मृत्तिकेचे घडे तत्प्रित्यर्थ। कच्चे दोन प्रत्यही पुरवीत, बाबा शिंपीत निज हस्ते। आडावरील कुंडी मधून, पाणी आणीत खांदा वाहून। घडे मग होता अस्तमान, ठेवीत नेऊन निंबातळी। ठेवण्याचाच अवकाश तेथ, जागचे जागीच भंगुनी जात। उदयिक तात्या आणुनी देत, घडे तया प्रत नूतन। घडा भाजला टिकाऊ बरा, परी त्या लागे कच्चा कोरा। आव्याचे श्रमावीण कुंभारा, आधीच विकरा घड्याचा। 3 वर्षे हाची उद्योग, उघड्या जागी उठविला बाग। तेची स्थानी आज हा सुयोग, वाड्याचा उपभोग जन घेती। येथेची निंबातळी साधका, भाई नामे भक्ते एका। अक्कलकोटच्या स्वामींच्या पादुका, पूजा कामुका स्थापिल्या। अक्कलकोटचे स्वामी समर्थ, होते भाईंचे उपास्य दैवत। छबी पूजन नित्य नियमित, भाई करीत निष्ठेने। वाटले अक्कलकोटी जावे, पादुकांचे दर्शन घ्यावे। पूजा उपचार समर्पावे, मनोभावे पादुकांसी। मुंबईहून निघावयाची, केली सर्व तयारी साची। उद्या निघणार तो निश्चय तैसाची, राहून शिर्डीची वाट धरिली। उद्या जाणार तो आज स्वप्न, स्वामी समर्थ आज्ञापन। शिर्डीस सांप्रत मम स्थान, तेथे तू प्रस्थान करीगा। ऐशी ती आज्ञा शिरी वंदून, भाई निघाले मुंबईहून।
शिर्डीस एक क्षणमास राहून आनंद संपन्न जाहले. भाई पूर्ण निष्ठावंत स्मरणी रहावा तो दृष्टांत. म्हणून निंबातळी तेथ पादुका स्थापित स्वामींच्या. शके 1834 साली श्रावण शुद्ध पर्व काळी पादुका स्थापिल्या निंबातळी. भजन मेळी सप्रेमे दादा केळकरांच्या हस्ते पादुका प्रस्थापन करविले मुहूर्ते. सशास्त्र विधी विधानांते केले निज हस्ते उपासनींनी. पुढील व्यवस्थेची निर्वण पूजा करी दीक्षित ब्राह्मण. व्यवस्था पाही भक्त सगुण ऐसे हे आख्यान पादुकांचे. ऐसेची हे संत निर्विकार प्रत्यक्ष ईश्वरी अवतार. करावया जगदुद्धार उपकारार्थ अवतरते. पुढे काही दिवस जाता घडली आश्चर्यकारक वार्ता. श्रोत्री सादर श्रवण करिता नवल चित्ता वाटेल. तांबोळी एक मोहिद्दीन भाई तयासवे तेढ पडू निकाही. गेली झोंबी जुंपोनी पाही लागली लढाई परस्पर. पहिलवान दोघे कुशल होणारा पुढे न चले बल. मोहिद्दीन होऊनी प्रबळ बाबा हतबळ जित झाले. तेथून मग निश्चय केला पोशाख अवघा बाबांनी बदलला. कफनी ओढिली लंगोट लाविला फडका गुंडाळिला माथ्यासी. केले गोणाचे वरासन गोणाचेची अंथरुण. फाटके तुटके करोनी परिधान त्यातची समाधान मानावे. गरीबी अव्वल बादशाही अमीरी से लाख सवाई. गरीबों का अल्लाह भाई अक्षयी साई वदत की. गंगागीर ही येची स्थिती तालीमबाजीची अति प्रीती. एकदा खेळत असता कुस्ती जाहली उपरती तयाते. प्राप्त काळ घटका आली एका सिद्धाची वाणी वदली. देवासवेची करीत केली तनुही झिजवली पाहिजे. कुस्ती खेळता खेळता कानी पडली अनुग्रह रूप ही वाणी. संसारावर ओतून पाणी परमार्थ भजनी लागले. पुणतांब्याची निकटी नदीच्या उभय प्रवाह पोटी. आहे बुवांचा मठ त्या बेटी सेवेसाठी शिष्यही. असो पुढे साईनाथ विचारल्याचेची उत्तर देत. स्वये आपण कोणा समवेत कधीही बोलत नसत ते. दिवसा बैठक निंबा खाली कधी शिवेच्या ओढ्या जवळी. बाभळीची ही आडवी डहाळी बैसावे सावलिये तियेच्या. कधी तेथून एक मैलावरी निमगाव गावाची शेजारी. बाबा दिवसा दुपारी तिपारी स्वेच्छाचारी हिंडत. प्रसिद्ध त्रिंबक डेंगळ्या घरी निमगाव गावची जहागीरदारी. तेथील बाबासाहेब डेंगळ्यावरी प्रीती भारी बाबांची. निमगावावरी जाता फेरी बाबांनी जावे तयांचे घरी. अति प्रेमे तया बरोबरी दिवसभरी बोलावे. बंधू तयासी होते लहान नानासाहेब नामाभिधान. तयासी नव्हते पुत्र संतान तेणे ते खिन्न मानसी.
प्रथम कुटुंबासी योगमंद, म्हणून केला द्वितीय संबंध. तरीही चुकेना ऋणानुबंध, दैव निर्बंध अगाध. पुढे बाबासाहेब त्यास पाठवीत साई दर्शनास. पावते जाहले आशीर्वादास, पुत्र प्रसादास ही नाना. पुढे साईंचे दर्शनाला जनसमुदाय लोटू लागला. महिमा साईंचा वाढत गेला, वार्ता नगराला पोहोचली. तेथे सरकार दरबारी चलन, नानांचे होते मोठे वळण. तैसेची चिदंबर केशव म्हणून, तेही चिटणीस जाण जिल्ह्याला. साई समर्थ दर्शन पात्र, घेऊनी आपुले इष्टमित्र. दर्शनार्थ यावे पुत्र कलत्र, धाडिले पत्र तयासी. ऐसे एका मागून एक, शिर्डीस येऊ लागले अनेक. वाढला जैसा बाबांचा लौकिक, परिवारही देख तैसाची. नलगे जरी कोणाचा सांगात, तरी दिवसा भक्त परिवाराक्रांत. अस्तमानानंतर शिर्डीत, पडक्या मशिदीत निजावे. चिलीम तमाखू टमरेल, अंगात कफनी पाय घोळ. माथ्यासी फडका धवल, सटका जवळ सर्वदा. ते धूत वस्त्र एक धवल, वामकर्णा मागे सुढाळ. जटाजूट सम देऊनी पीळ, गुंडाळी तो शिरासी. या वसनाचे आच्छादन, 8 दिन स्नान विहीन. पायी जोडा ना वहाण, एक आसन गोणाचे. पोत्याचा तुकडा एक, तयावरी नित्य बैठक. तक्क्या कसा तो नाही ठाऊक, आराणुक कैसेनी. तोवरी ते जीर्ण तरट, तीच त्यांची आवडती बैठक. सदा सर्वदा तैशीच निष्टंक, अष्टौ प्रहर ते जागी. तैची आसनवा आस्तरण, कासे एक कौपीन परिधान. नाही दुजे वस्त्र प्रावरण, शीत निवारण एक धुनी. दक्षिणाभिमुख आसनस्थ, कठड्यावरी वामहस्त. समोर धुनीकडे अवलोकित, बाबा मशिदीत बैसत. अहंकार वासना समवेती, नानाविध वृत्तींच्या आहुती. प्रपंच वृत्ती समग्र हविती, युक्ती प्रयुक्ती धुनीत. ऐसिया त्या प्रखर कुंडा, लाविला ज्ञानाभिमानाचा ओंडा. अल्ला मालिक सदैव तोंडा, तयाचा झेंडा अखंड. मशीद तरी ती केवती, अवघी जागा 2 खणती. त्यातची बसती उठती निजती, भेट देती समजता. गादी तक्क्या हे तो आता, भक्त समुदाय मिळाला भवता. आरंभी तयाच्या निकट जाता, सकळास निर्भयता नव्हतीच. सन 1912, तेथुनी नवा प्रकार सारा. मशिदीची या स्थित्यंतरा, आरंभ खरा तेथुनी. ढोबर ढोबर जमिनीस, खड्डे होते मशिदीस. एके निशीत झाली फरसी, भावासरसी भक्तांच्या. मशिदीची या वसती आधी, बाबा राहात तकियामधी. तेथेची कित्येक कालावधी, अबाधित रमले ते. तेथेची चरणी बांधोनी घुंगुर, खंजिरीची या तालावर. नाचावे बाबांनी अतिसुंदर, गावे ही मधुर प्रेमाने.
आरंभी साई समर्थास दीपोत्सवाची मोठी हौस. तदर्थ स्वये दुकानदारास तेल मागावयास ते जात. घेऊन या टमरेल हाती वाण्या तेल्याच्या दुकानाप्रती. स्वये तेलाची भिक्षा मागती आणून भरती पणत्यात. पणत्या लावीत झगझगीत देवळी आणि मशिदीत. ऐसे काही दिवसपर्यंत सदोदित चालले. दीपाराधनी बहुप्रीत दिवाळीचाही दीपोत्सव करीत. चिंध्या काढुनी वाती वळीत दीप उजळीत मशिदी. तेल तो रोज आणीत फुकट वाणिया मनी आले कपट. सर्वा मिळून केला कट पुरे कटकट ही आता. पुढे नित्य नियमानुसारता बाबा तेल मागू येता. सर्वांनी ही नाही म्हणता काय आश्चर्यता वर्तली. बाबा निमुट गेले परत काकडे सुकेची ठेविले पणत्यात. तेल नसता हे काय करीत वाणी पाहात मौजती. मशिदीच्या जोत्यावरील बाबा उचलूनी घेती टमरेल. त्यात होते इवलेसे तेल कष्टे लागेल सांजवात. त्या तेलात घातले पाणी स्वये बाबा गेले पिऊनी. ऐसे ते ब्रह्मार्पण करुनी निव्वळ पाणी घेतले. मग ते पाणी पणत्यात ओतुनी सुके काकडे पूर्ण भिजवूनी. तयासी कांडे ओढूनी लावूनी दीप पेटवूनी दाविले. पाहुनी ते पाणी पेटे वाणी घालिता तोंडात बोटे. बाबांसी आपण वदलो खोटे केले ओखटे मनी म्हणती. तेल नसता अणुमात्र पण त्या जळल्या सर्व रात्र. वाणी साईंच्या कृपेसी अपात्र वधू सर्वत्र लागले. बाबांचा हा काय प्रताप असत्य भाषणे झाले पाप. दिधला बाबांसी व्यर्थ संताप हा पश्चात्ताप वाणिया. बाबांच्या ते नाही मनी रागद्वेषा नातळे जनी. शत्रुमित्र तयाना कोणी सर्व ही प्राणी सारिखे. असो आता पूर्वानुसंधान कुस्तीत यशस्वी मोहिद्दीन. याहून पुढील चरित्र महिमान दत्तावधान परिसिजे. कुस्तीनंतर 5वे वर्षी फकीर अहमद नगरवासी जव्हार अल्ली नाम जयासी. आला राहत्यासी सशिष्य. पाहुनी एक उघडी बखळ वीरभद्राचे देऊळाजवळ. फकीराने दिधला तळ फकीर तो सबळ दैवाचा. जरी नसता तो दैवाचा तरी तया ते लाधता कैचा. साई सारखा शिष्य मौजेचा डंका जयाचा सर्वत्र. लोक गावात होते अनेक त्यातही होते मराठे कैक. त्यातील भगु सदाफळ एक जाहला सेवक तयाचा. फकीर होता मोठा पढीक कुराण शरीफ करतला मलक. स्वार्थी परमार्थी आणि भाविक लागले अनेक तच्चरणी. इदगा बांधावया आरंभ केला ऐसा काही काळ गेला. वीरभद्र देव बाटविला आरोप आला त्याजवरी. पुढे तो इदगा बंद पडला फकीर गावा बाहेर घालविला. तेथून मग तो शिर्डीस आला मशिदीत राहिला बाबांपाशी.
फकीर मोठा मृदू भाषणी, गाव लागला तयाचे भजनी. बाबासही काही केली करणी, घातली मोहिनी जन म्हणती. हो म्हणे तू माझा चेला, स्वभाव बाबांचा बहुरंगेला. हूँ म्हणता फकीर संतोषला, घेऊन निघाला बाबांसी. बाबांसारिखा शिष्य सधरू, जव्हार अल्ली जाहले गुरु. मग दोघांचा जाहला विचारू, रहिवास करू राहत्यात. गुरु नेणे शिष्याची कळा, शिष्य जाणे गुरुच्या अवकळा. परीन केव्हाही अनादर केला, स्वधर्म राखिला शिष्याचा. गुरुमुखातुनी बाहेर आले, योग्यायोग्य नाही पाहिले. वचन वरचेवरी झेलिले, पाणीही वाहिले गुरुगृही. ऐसी चालली गुरुसेवा, शिर्डीसी यावे केव्हा केव्हा. ऐसे होऊ लागले जेव्हा, काय मग तेव्हा जाहले. ऐसे वरचेवरी होऊ लागले, राहत्यासही राहू लागले. फारची फकीरा नादी भरले, वाटले अंतरले शिर्डीला. जनासी वाटे जव्हारल्ली, साईसी निजयोग बळे आकळी. साईची तो कळा वेगळी, अभिमान जाळी देहाचा. साईसी कोठुनी आला अभिमान, श्रोते सहज करतील अनुमान. परी हे लोकसंग्रहार्थ आचरण, अवतरण कार्य हेच. शिर्डीस्थ बाबांचे प्रेमी भक्त, बाबांचे ठाई अति आसक्त. तया ते बाबा पासूनी वियुक्त, राहणे अयुक्त वाटले. साई सर्वस्वी तया आधीन, पाहुनी ग्रामस्थ उद्विग्न मन. कैसे करावे तया स्वाधीन, विचारी निमग्न जाहले. जैसे कनक आणि कांती, जैसा दीप आणि दीप्ती. तैसीची हे गुरुशिष्य स्थिती, ऐक्य प्रतीती उभयासी. मग ते शिर्डीचे भक्त मंडळ, गेले राहत्यास त्या इदग्या जवळ. पाहू प्रयत्न वेचूनी प्रबळ, बाबांसह सकळ मग परतू. बाबा तै देती उलट बुद्धी, फकीर आहे महाक्रोधी. लागू नका तयाचे नादी, तो मज कधीच न विसंबे. तुम्ही येथुनी करा पलायन, आताच येईल गावातून. करीत तुमचे निसंतान, परम कठीण क्रोध त्याचा. राग तयाचा मोठा कडक, येताची होईल लाल भडक. जा जा निघून जा की तडक, धरा की सडक शिर्डीची. आता पुढे काय कर्तव्यता, बाबा तो कथिती उलटी कथा. इतक्यात फकीर आला अवचिता, जाहला पुसता तया ते. आलात काय पोरासाठी, काय करीतसा येथे गोष्टी. शिर्डी समाघारा न्यावे हे पोटी, परिया कष्टी पडू नका. ऐसे जरी तो प्रथम बदला, ग्रामस्था पुढे तोही कचरला. म्हणे मलाही घेऊनी चला, सवे मुलाला नेऊकी. असो फकीर आला सवे, तया सहीन बाबास सोडवे. बाबा सहीन तया विसंबवे, न कळे संभवे हे कैसे. साई परब्रह्म पुतळा, जव्हारल्ली भ्रमाचा भोपळा. देवीदासे कसास लाविला, भोपळा फुटला शिर्डीत. देवीदासाचा बांधा सुंदर, डोळे सतेज रूप मनोहर. 10-11 वर्षांची उमर, प्रथम शिर्डीवर आला तै.
ऐसा तो अल्पवयासी, एक लंगोट मात्र कासेसी, मारुतीचे देऊळासी, तीर्थवासी तो उतरला. अप्पा भिल्ल माळसापती, तयाकडे जाती येती, काशीरामादिक शिधा देती, वाढली महती तयाची. वऱ्हाडा समवेत जै बाबा आले, तया आधीच 12 साले, देवीदास येऊनी पहिले, वसते जाहले शिर्डीत. अप्पा भिल्ला पाटीवर शिकवी, व्यंकटेश स्तोत्र पढवी, सर्वा करवी मुखोद्गत म्हणवी, पाठ चालवी नेमाने. देवीदास महाज्ञानी, गुरुत्व घेतले तात्याबांनी, काशीनाथादिक शिष्याग्रणी, तया चरणी लागले. तया पुढे तो फकीर आणिला, शास्त्रीय वाद विवाद मांडिला, वैराग्याने फकीर जिंकला, हाकून लाविला तेथून. मग तो तेथून निसटला, वैजापुरी जाऊन राहिला, पुढे कित्येक वर्षांनी आला, नमस्कारिला साईनाथ. आपण गुरु साईचेला, हा सर्व त्याचा भ्रम निरसला, बाबांनीही पूर्ववत सत्कारिला, शुद्ध जाहला पश्चात्तापे. ऐसी बाबांची अगाध लीला, निवाड होण्याचा तेव्हा झाला, परितो गुरु आपण चेला, भाव हा आदरिला तेथवर. तयाचे गुरुपण तयाला, आपुले चेले पण आपणाला, हा तरी एक उपदेश येथिला, स्वये आचरिला साईनाथे. आपण कोणाचे होऊन राहावे, किंवा कोणास आपुले करावे, याहुनी अन्य असणेन बरवे, तेणेन उतरे परपार. हाची एक ये वर्तनी धडा, परी दुर्लभ ऐसा निधडा, होईल जयाचे मनाचा धडा, निरभिमान गडा चढेल. येथे स्वबुद्धी परिकल्पित, चतुराईन कामा येत, जयामनी साधावे स्वहित, अभिमान रहित वर्तावे. जेणे देहाचा अभिमान जाळिला, तेणेची हा देह सार्थकी लाविला, तो मग कोणाचाही होईल चेला, साधावयाला परमार्थ. पाहुनिया ती निर्विषय स्थिती, लहान थोर विस्मयी चित्ती, वयलहान गोजिरी मूर्ती, चोज करीती जनसारे. ज्ञानियाचा देह व्यापार, होतसे पूर्व कर्मानुसार, तयान प्रारब्ध कर्मभार, कर्म करतार हो नेणे. जरी सूर्यास अंधारी रिघाव, तरीच ज्ञानिया द्वैत भाव, स्वस्वरूपची जया अवघे विश्व, वसता ठाव अद्वैत. हे गुरु शिष्याचे आचरित, साईनाथांचे परमभक्त, माळसापतींनी करविले श्रुत, तैसेची साध्यंत कथियेले. असो वाता हे आख्यान, पुढील चरित्र याहुनी गहन, होईल ते यथाक्रम कथन, सावधान श्रवणी व्हा. मशीद पूर्वी होती कैसी, कैसिया कष्टी जाहली फरसी, साई हिंदुवा यवनवंशी, नेणवे भरवंशी हे कणवा. धोती पोती खंडयोग, करीत भोगीत भक्तांचे भोग, हे सर्व निवेदन यथा सांग, होईल चांग पुढारा. हे माड साईस शरण, चरण प्रसाद हे कथा निरूपण,
श्रवणे होईल दुरित निवारण, पुण्य पावन ही कथा। स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाडपंद विरचिते, श्री साई समर्थ सच्चरिते, श्री साई पुनः प्रकटि भवनन्नाम पंचमोऽध्यायः सम्पूर्णः। श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु। शुभं भवतु।